हॅलो स्टुडंट्स, आपण जसं वेव्ह ऑन अ स्ट्रिंग मध्ये पाहिलं होतं तसं इथंही येतं सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मधून. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मीनिंग नथिंग बट इंटरफेरन्स है ना, मिक्सिंग ऑफ टू वेव्स, इंटरफेरन्स है ना. हे अशा पद्धतीने आपण पाहणार आहोत. याच्यात काय होतं की दोन वेव्ह असतात आपल्याकडे है ना, दोन वेव्ह आहेत. समजा y इज इक्वल टू, पहिली वेव्ह आहे y1 इक्वल टू a1 साइन ओमेगा टी मायनस के एक्स. कुठं जाणारी वेव्ह आहे ही? पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये, त्याचं ॲम्प्लिट्यूड a1 आहे है ना. आणि दुसरी वेव्ह y इक्वल टू a2 साइन ओमेगा टी मायनस के एक्स प्लस फाय. ही दुसरी वेव्ह आहे जी पण परत पॉझिटिव्ह एक्स मध्येच जाते, पण या दोघांमध्ये फेज डिफरन्स फायचा आहे है ना. तुम्हाला आठवत असेल हे वेव्ह ऑन स्ट्रिंग मध्ये आपण अशी डायग्राम काढली होती. हे इथं a1 दाखवला होता, वेक्टरचा रिझल्टंट जसा काढला होता तसा हो हे a2 झाला. ह्या दोघांमध्ये अँगल म्हणजे तो फाय दाखवला होता. ह्या दोघांचा रिझल्टंट इकडं कुठंतरी आला होता असा, यांना मासा रिझल्टंट म्हणून आपण कंबाईन केलं होतं. हे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आलेला आहे, त्याचा a1 सोबतचा त्याचा जो अँगल आहे तो काहीतरी असा डेल दिला होता. आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला दिला होता, a इज इक्वल टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1a2 कॉस फाय है ना. तर ह्याच्याने रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड निघतं आणि मग त्या डेलसाठी पण आपण फॉर्म्युला दिलेला आहे बाय द वे, तोही तुम्ही वेव्ह ऑन स्ट्रिंग मध्ये चेक करू शकता है ना. तर परत तेच आहे, दोन वेव्ह इंटरफेअर होतात, टू वेव्स सपोर्ट इच अदर व्हेन द फेज डिफरन्स इज झिरो. फेज डिफरन्स झिरो झाला की इथं काय होईल, a1 प्लस a2 होतं. आणि तो जर 180 झाला म्हणजे दोन वेव्ह अपोजिट डायरेक्शन मध्ये, तर रिझल्टंट इज a1 मायनस a2. हे आपण वेव्ह ऑन स्ट्रिंग मध्ये खूप चांगले प्रश्न याच्यावरती केले होते. मी फक्त एक प्रश्न इथं रिव्हिजन म्हणून करतोय, पुढे दिलेला होता बघा तो. The two waves represented by y1 equal to 10 sin 200 pi t and y2 is 20 sin 200 pi t plus pi by 2. They are superimposed at a particular instant. The amplitude of the resultant wave is, resultant wave चा amplitude म्हणतात. बघा आता पहिल्याचा amplitude 10 आहे, दुसऱ्याचा amplitude 20 आहे आणि दोघांमधला फेज डिफरन्स बघा तुम्ही. ह्याचा अँगल 200 पाय, ह्याचा 200 पाय प्लस पाय बाय 2, तर हे पाय बाय 2 फरक आहे है ना. हे असं लिहून टाकलं आपण. सो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड a इज इक्वल टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1a2 कॉस पाय बाय 2. कॉस पाय बाय 2 म्हणजे 90 झाला, 0 है ना. कॉस 90 इज 0. सो फक्त पहिली टर्म राहिली 100, 10चा स्क्वेअर 100 आणि 20चा स्क्वेअर 200. एवढं मोठं करायची गरजच नाही. दिस इज अंडर रूट 500. सो हे 10 बाहेर येऊ शकतं आणि मध्ये रूट 5 शिल्लक राहील, 10 रूट 5 म्हणू शकतो आपण. हे बघा हे आन्सर आलं. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं दोन वेव्ह या सुपर इम्पोज होतात आणि तुम्हाला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मिळतं. नाव देर इज अ स्पेशल थिंग दॅट वी हॅव टू कीप इन माइंड. जर तुम्ही पाहिला तिथं ह्यांचं ओमेगा जो आहे ना, हा ओमेगा जो आहे तो सेम आहे बघा. ह्या दोन सिमिलर वेव्ज आहेत, सेम डायरेक्शनमध्ये जाणाऱ्या आहेत, ह्यांची फ्रिक्वेन्सी सेम आहे बरं का. सो हा जो फॉर्म्युला आहे ना, हा फॉर्म्युला हा तेव्हाच लागतो जेव्हा दोन्ही वेव्हची फ्रिक्वेन्सी सेम फ्रिक्वेन्सी असते, सेम डायरेक्शन पण असते, तेव्हा हा फॉर्म्युला लागतो. ठीक आहे, तेव्हाच दोन वेव्हचं सुपर इम्पोजिशन होत असतं. हे लक्षात ठेवा. पार्ट आपण सुरू करतोय त्याला म्हणतात बीट फॉर्मेशन. बीट्स ॲक्च्युली बीट्स फॉर्मेशन है ना, बीट्स फॉर्मेशन. आपण आत्ताच काय पाहिलं की दोन वेव्ह जर सेम फ्रिक्वेन्सीच्या, सेम वेव्हलेंथच्या, सेम डायरेक्शनमध्ये जाणाऱ्या जर सुपर इम्पोज केल्या तर इंटरफेरन्स होतो आणि मग अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1a2 कॉस फाईन आपल्याला त्याचं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड द्यावं लागतं. ओके. नाउ व्हॉट एक्झॅक्टली इज बीट फॉर्मेशन? तर बीट फॉर्मेशन मध्ये परत दोन वेव्हचं मिक्सिंग आहे. इट इज इंटरफेरन्स ऑफ टू वेव्ह है ना.
इट इज इंटरफेरन्स ऑफ टू वेव्स. परत एकदा दोन वेव्ह मिक्स होणार आहेत, पण टू वेव्स ऑफ डिफरंट फ्रीक्वेन्सी. बरं का, टू वेव्स ऑफ डिफरंट फ्रीक्वेन्सी. सो दोन वेव्ह आता डिफरंट फ्रीक्वेन्सीच्या सुपर इम्पोज होणार आहेत. द फ्रीक्वेन्सी डिफरन्स इज व्हेरी स्मॉल असं म्हणू शकतो आपण. फ्रीक्वेन्सी डिफरन्स हा थोडासा कमी असतो है ना. तर अशा केसमध्ये होतं काय, मी तुम्हाला अगोदरचा रिझल्ट सांगतो, आपण तो डेमो पण करून पाहू, आपण रूममध्ये करू शकतो तो. जेव्हा दोन साऊंड वेव्ह वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीच्या असतील आणि एकाच वेळेला जर तुम्ही त्या ऑन केल्या तर काय होतं, तुम्हाला जेव्हा तो रिझल्टंट साऊंड ऐकू येईल ना, त्याची इंटेन्सिटी जी आहे ती अशी वेरी करते है ना. एका सेकंडमध्ये देर आर पर्टिक्युलर टाइम्स जे तुम्हाला त्याचे बीट ऐकू येतात है ना. बीट म्हणजे असं टप 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 असा आवाज येतो, बीट्स है ना, त्याला आपण बीट्स म्हणतो. तर पर सेकंड किती बीट्स ऐकू येतात हा प्रश्न आपल्याला विचारला जातो अशा क्वेश्चन्समध्ये. तर त्याचा आन्सर असा आहे की तुमच्याकडे ज्या फ्रिक्वेन्सी आहेत है ना, let the frequencies of two waves are f1 and f2 है ना. तर मी हे लिहून देईन तुम्हाला, मी फक्त हे पॉइंट्स लिहून घेतो है ना. let the frequency of two waves are f1 and f2, then beat frequency is mod of f1 minus f2. म्हणजे ह्या दोघांपैकी जो मोठा असेल त्यातून छोटा मायनस करा, तितके बीट्स पर सेकंड तुम्हाला ऐकू येतात. ठीक आहे. तर बीट फॉर्मेशनमध्ये तुम्हाला असं लिहायचं आहे, की हे तुम्ही मी बोलतोय, डिक्टेट करतोय, तुम्ही लिहून घ्या है ना. when two waves of different frequency are sounded together, the intensity of resultant wave creates beats. The number of beats formed per second are given by this formula, mod f1 minus f2, where f1 and f2 are the frequencies of original waves. ठीक आहे. म्हणजे होतं काय, मी इथं डायग्राम काढतो वाटलं तर तुम्हाला, म्हणजे थोडंसं समजेल. पण सपोज करा की पहिला जो साऊंड आहे आपल्याकडं, द फर्स्ट साऊंड वेव दॅट वी हॅव, हा थोडासा असा मे बी असा आहे है ना, ह्याचं जास्त लांब हे आहे. हा पहिला साऊंड आहे समजा, हा पहिला साऊंड आहे, हा पहिला साऊंड आहे समजा, सॉरी हा पहिला साऊंड आहे समजा. आणि जो दुसरा साऊंड आहे त्याची फ्रिक्वेन्सी थोडीशी आपण जास्त देतो है ना, थोडीशी जास्त देतो, म्हणजे तो थोडं फास्ट वर खाली होईल मे बी अशा पद्धतीनं काहीतरी है ना. हे असं आहे समजा. ठीक आहे. तर मग ह्या जेव्हा दोघांना आपण ऍड करतो ना, या दोघांना जेव्हा आपण ऍड करतो तर अशा पद्धतीचं काहीतरी डायग्राम मिळतं. देयर इज अ मॅथमॅटिकल फॉर्म्युला फॉर दिस ऑल्सो, पण त्याची आपल्याला गरज नाही आहे. ओके. होतं काय बघा, तर या वेव्हची आउटलाईन आपण घेतल्यासारखं घेतो, हे असं रिझल्टंट जो बनतो ह्या दोघांच्या मिक्सिंगमुळे बनतो. तर आणि या आउटलाईनमध्ये ही वेव्ह आपण सुपर इम्पोज करतो, म्हणजे असं काहीतरी होतं आहे बघा. हे असं दोन्ही साईडनं काढावं लागतं, सॉरी. ही ओरिजिनल, ही पहिली वेव्ह आहे, दोन्ही साईडनं काढलेली आहे, आणि त्याच्यामध्ये ही मधली वेव्ह सेकंड नंबरची अशी सुपर इम्पोज होते बघा. हे असं होतं, हे असं होतं. अशा पद्धतीचं काहीतरी रिझल्टंट वेव्ह मिळते. तर तुम्हाला नंबर ऑफ बीट्स पर सेकंड ऐकू येतात. तर आय विल शो यू अ डेमो, त्याशिवाय लक्षात येणार नाही है ना. तर एक ॲप आहे, त्याचा आपण वापर करतोय. इट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी जनरेटर. ठीक आहे. त्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलर साऊंडची फ्रिक्वेन्सी जनरेट करता येत असते है ना. बघूयात. ओके. नाव आय होप की तुम्हाला हे कॅमेऱ्यावरती दिसत असेल, मे बी, आय डोंट नो. थोडं मी आवाज वाढवतो याचा. हां.
इथं स्क्रीनवरती 507 हर्ट्ज आपण फ्रिक्वेन्सी सिलेक्ट केलेली आहे ना. ॲक्च्युली सॉरी, मला इथे यायला पाहिजे. बघा इथं स्क्रीनवरती तुम्हाला मल्टिपल सोर्सेस क्रिएट करता येतात है ना. तर इथं 456 हर्ट्ज आहे पहिल्या लाईनमध्ये, तर तो मी ऑन करतोय. मे बी कॅमेऱ्यामध्ये ऐकत असेल तुम्हाला. सो दिस इज हाऊ 456 हर्ट्ज साऊंड्स लाईक. माझ्यासारखा आवाज नाही आहे बघा तो, कारण माझा आवाज जो आहे त्यामध्ये खूप साऱ्या फ्रिक्वेन्सीचं मिक्सचर आहे. हा ऐकून घ्या थोडं. दिस इज 450 हर्ट्ज, 456 हर्ट्ज अ सिंगल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, याला बंद करतो मी. आता माझ्याकडे दुसरा जो खाली सोर्स आहे ना, त्याची फ्रिक्वेन्सी आपण काय करूयात, ह्याच्या जवळ आणून ठेवूयात. 455, म्हणजे दोघांमध्ये 1चा गॅप आहे. 456 आहे वरचं, खालचं 455 आहे. नाउ लेट अस जस्ट स्टार्ट 455. जास्त काही फरक नाही दोघांमध्ये, राईट. परत हा बंद करतो, वरचा ऑन करतो, काहीच फरक नाही आहे ना. जेव्हा दोघं सेपरेट सुरू आहेत, एक एकटे सुरू आहेत, यू विल नेवर फाइंड दॅट देर आर बीट फॉर्मेशन. बीट फॉर्मेशन येण्यासाठी तुम्हाला हे दोघं लागत असतात. आता मी पहिला ऑन ठेवतोय आणि दुसरा स्टार्ट करतोय. बघा आवाजामध्ये कसा फरक पडेल. पर सेकंड एकदा इंटेन्सिटी कमी जास्त व्हायले, ह्याला म्हणतात बीट फॉर्मेशन. ठीक आहे. आता मी काय करतोय, 455 वाला जो आहे त्याला इन्क्रीज करून 456 करतोय, म्हणजे दोघांची फ्रिक्वेन्सी सेम. बीट्स बनायचे थांबले, बिकॉज F1 - F2 विल बी 0, राईट. हे 0 होऊन जातो, बीट्सच तयार होणार नाहीत. आता परत मी काय करतोय, 455 वरून वाढवलेला 456 केला होता, त्याला परत अजून 1 न वाढवतो. म्हणजे हा होईल 456, वरचा राहील 455. परत 1 बीट तयार झाला है ना. व्हॉट इफ मी 457 ला वाढवून 458 केलं आणि वरचा 456 लाच ठेवला, म्हणजे डिफरन्स 2चा येईल. मिनिंग इट वुड बी 2 बीट्स पर सेकंड. बघा बरं आवाज येतोय. आय होप की हे लक्षात येत आहे. जर नसेल लक्षात येत, इथून जर कॅप्चर होत नसेल आवाज, यू कॅन टेक दिस ॲप, फ्रिक्वेन्सी जनरेटर फ्रीमध्ये मिळतो. तिथं ट्राय आउट करा. ओके, पुढं अजून एकदा वाढवतो मी फ्रिक्वेन्सी 3 बीट्स ना. अजून थोडंसं वाढवूयात, 4 बीट्स, 5 बीट्स. असं ह्या पद्धतीने चालतच जातं. त्यापैकी एक कोणताही बंद करा तुम्ही, एकाचाच आवाज येतो आणि देर आर नो बीट्स देअर. ठीक आहे. या अशा पद्धतीने बीट्स फॉर्मेशन होतात. आणि आता हे बघा, हे एकाच सोर्समधून म्हणजे एकाच मोबाईलमधून क्रिएट होत होतं ना. तर असं वाटू शकतं की मे बी इथं प्रोग्रामिंग वगैरे काहीतरी केलेलं असेल, की 2 साऊंड एकदाच ऑन केले की तसे बीट्स तयार व्हावे. पण तसं नाही आहे. तुम्ही तुमच्या घरामधले 2 मोबाईल घ्या, दोघांमध्ये फ्रिक्वेन्सी जनरेटर घ्या आणि दोघांमध्ये फ्रिक्वेन्सी जनरेटरमध्ये एक फ्रिक्वेन्सीचा गॅप ठेवा. तुम्ही हवी ती फ्रिक्वेन्सी घेऊ शकतात, बट इट शुड बी इन द ऑडिबल रेंज बाय द वे, है ना. तुम्हाला परत बीट्स ऐकू येतील. ठीक आहे, ट्राय आउट करून बघा हे घरी. ह्याच्यावरचे क्वेश्चन्स ट्राय करूयात आपण. बघा, हां, an accurate and reliable audio oscillator is used to standardize a tuning fork. When the oscillator reading is 514, 2 beats are heard per second. Okay. See, हा ऑसिलेटर जो आहे तुम्हाला, ह्या ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी 514 आहे. त्याला मी FO म्हणतोय. O स्टँड्स फॉर ऑसिलेटर. त्याची फ्रिक्वेन्सी 514 हर्ट्ज आहे. ठीक आहे. आणि तो जेव्हा ट्युनिंग फोर्क सोबत वाजवला गेला, आपल्याला ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी काढायची आहे, राईट. जेव्हा तो ट्युनिंग फोर्क सोबत वाजवला गेला, त्यांनी म्हणतायत की 2 बीट्स पर सेकंड ऐकू आले. मिनिंग जो ट्युनिंग फोर्क आहे, फोर्क जो आहे त्याची फ्रिक्वेन्सी काय असू शकते, 2 बीट्स बनतायत ना. तर आयदर ह्याच्यापेक्षा 2 न कमी 512 हर्ट्ज और 2 जास्त 516 हर्ट्ज. ह्या दोघांपैकी एक कोणीतरी ट्युनिंग फोर्क असू शकतो. सी, हे ऑसिलेटर फिक्स आहे. सो फोर्क या दोघांपैकी एक असू शकतो. पुढे काय म्हणले, वेन द ऑसिलेटर रिडिंग इज 510 द बीट फ्रिक्वेन्सी इज 6. आता बघा, जेव्हा त्यांनी ऑसिलेटरला
510 हर्ट्ज केलं तेव्हा 6 बीट्स ऐकू येत आहेत. तुम्हाला दिसते का इथं 6 बीट्स ऐकू येण्यासाठी बघा हे मॅचिंग करेक्ट आहे. म्हणजे हा 510 असेल तर फोर्कच्या 516 सोबत तो 6 बीट्स क्रिएट करेल. जर फोर्कची फ्रिक्वेन्सी ही असती तर किती बीट्स बनले असते? फक्त 2 बीट्स बनले असते ना, पण तसं नाहीये. सो तुमचा फोर्क जो आहे तो 516चाच आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचेच प्रश्न असतात बरं का. काहीतरी चेंज केले जातात गोष्टींमध्ये, जसं इथं चेंज केलेलं आहे, आणि मग बीट फ्रिक्वेन्सी बदलली हे सांगितलं जातं. फ्रॉम दॅट यू हॅव टू कॅरी युअर क्वेश्चन. ओके, पुढचं बघूयात. बघा an unknown tuning fork sounded together with a tuning fork of frequency 556 emit 2 bits. तर जो ट्युनिंग फोर्क आपल्याला माहिती आहे त्याची फ्रिक्वेन्सी आहे 256 हर्ट्ज है ना, आणि जो अननोन आहे तो 2 बीट्स तयार करतो. मग जो अननोन वाला आहे, अननोन, त्याला मी यू लिहितोय. अननोन, यू स्टँड्स फॉर अननोन. त्यानं 2 बीट्स जर बनवत असेल तर इथं 254 हर्ट्ज बनायला पाहिजे याची, किंवा 258 हर्ट्ज. म्हणजे काय होईल, या दोघांमध्ये 2 बीट्स बनतील किंवा या दोघांमध्ये 2 बीट्स बनतील. सो अननोनची फ्रिक्वेन्सी आयदर 254 ह्याच्यापेक्षा 2 न कमी, ह्याच्यापेक्षा 2 नी जास्त. पुढे काय म्हणलंय, ऑन लोडिंग द ट्युनिंग फोर्क फ्रिक्वेन्सी 256 द नंबर ऑफ बीट्स इज 1 per second. बघा लोडिंगचा अर्थ काय, लोडिंगचा अर्थ काय, लोडिंग म्हणजे आणि कुणाला, तर ह्याला. सी लोडिंग म्हणजे काय केलं जातं, ट्युनिंग फोर्क तुम्हाला माहिती आहेत का, कधी गुगलवरती जा आणि ट्युनिंग फोर्क काय असतात ते एकदा त्याचं पिक्चर बघा. वाय शेप्ड मेटल बनवलेला असतो, त्याला 2 प्रॉंग्स असतात, त्याला तुम्ही असं मारलात की त्यानं साऊंड क्रिएट करतो, तो त्या फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होतो. लोडिंग या शब्दाचा अर्थ काय की तुम्ही त्या ट्युनिंग फोर्कचे प्रॉंग्स आहेत ना त्यांच्यावरती काहीतरी एक एक्स्ट्रा मटेरियल चिपकवलेलं असतं. म्हणजे तुम्ही त्याला हिंडरन्स क्रिएट करायला फॉर व्हायब्रेशन. जनरली वॅक्स लावलं जातं त्याच्यावरती है ना. सो जर मी त्या लोडिंग म्हणजे वॅक्स लावणं असं तुम्ही म्हणू शकतात. जेव्हा मी त्या ट्युनिंग फोर्कला वॅक्समध्ये असं बुडवेन, वी विल से दॅट द ट्युनिंग फोर्क इज नाउ लोडेड. तर त्याच्या केसमध्ये काय होतं, त्याची फ्रिक्वेन्सी ॲक्च्युली डिक्रीज होते. म्हणजे जो अगोदर असं एकदम फास्ट असं करायला पाहिजे, बिकॉज ऑफ दिस इन्क्रीज्ड मास तो असा स्लो करतो व्हायब्रेशन. म्हणजे त्याची ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी थोडीशी बदलते, जास्त नाही. सो हा जो 256 आहे, आता या 256 पेक्षा काहीतरी कमी होणार आहे ना. द फ्रिक्वेन्सी ऑफ दिस ट्युनिंग फोर्क विल रिड्यूस दॅन 256 हर्ट्ज. काहीतरी होऊन हे बदलणार आहे. किती बदलणार आहे हे आपल्याला नाही माहिती, पण कमी होणार आहे, या 256 पेक्षा कमी होणार आहे. तर काय म्हणलेलं आहे त्यांनी, ऑन लोडिंग द ट्युनिंग फोर्क ऑफ 256, या 256 ला जेव्हा आपण लोड केलं, द नंबर ऑफ बीट्स हर्ड इज 1 per second. म्हणजे ह्या अननोन सोबत आता तुम्ही लोड केलेला ट्युनिंग फोर्क आता परत वाजवताय. अननोन सोबत हा लोड केलेला परत एकदा वाजवताय, तर 1 बीट बनतायत, 1 बीट बनतायत है ना. तर आपण काय समजूयात बघा, अननोन वाला ह्या दोघांपैकी एक कोणीतरी आहे, ह्या दोघांपैकी एक कोणीतरी. अगोदर या दोघांचं कॉम्बिनेशन करून बघू काय होतं. हा 256 हर्ट्ज आहे है ना, आणि हा 254 आहे, सॉरी हा, आणि दिस इज समथिंग लेस दॅन 256. मग हा 256 पेक्षा कमी असून किती असू शकतो, मे बी 1 नी कमी झाली असेल, मे बी 2 न कमी झाली असेल, मे बी 3 न झाली असेल, बी नेव्हर नो है ना. पण या दोघांमध्ये मग 1 बीट बनू शकतात का, तर देर इज अ चान्स ॲक्च्युली है ना. हा 254 आहे आणि हा 256 पासून कमी होणार आहे, इट कुड बी 255. मग हा जर 255 झाला तर डेफिनेटली 1 बीट बनू शकतात. पण हा जर 2 न कमी झाला तर हा 254 होईल, ह्यांच्यामध्ये बीट्स ऐकू येणार नाहीत. तर एका केसमध्ये नाहीत येणार ऐकू. 3 न कमी झाला तर हा 253 होईल आणि परत त्याच्यासोबत 1 बीट क्रिएट करू शकतो. सो या कंडिशनमध्ये देर इज अ चान्स दॅट 1 बीट विल बी हर्ड पर सेकंड. पण समजा अननोनची फ्रिक्वेन्सी जर 258 असेल, इफ दिस इज 258, तर आता लोडेड वॅक्स असताना या फोर्क आणि या अननोनमध्ये 1 बीट ऐकू येईल का, चेक करा. हा 258 आहे
हा 258 आहे आणि हा 256 पेक्षा कमी होणार आहे. म्हणजे जर हा 255 जर झाला, हा जर 255 झाला तर 3 बीट्स ऐकू येतील तुम्हाला. ठीक आहे. हा जर 255 झाला तर 3 बीट, हा जर 254 झाला तर 4 बीट, हा जर 253 झाला तर 5 बीट. डू यू सी दॅट? म्हणजे या केसमध्ये या दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये कधीच 1 बीट बनणार नाही आहेत. ते फक्त या दोघांमध्ये बनणार होते. हे फक्त या दोघांमध्ये बनणार होते. म्हणजे अननोनची फ्रिक्वेन्सी तुमची हीच असली पाहिजे, 254 हर्ट्झ. ठीक आहे. जर हा प्रश्न नसेल कळला तर आय विल गिव्ह यू अनदर एक्झाम्पल, मे बी त्याच्यानं लक्षात येईल, कारण हा प्रश्न महत्त्वाचा आहे. बघा, सपोज करा की आपल्याकडे जी पहिली ट्युनिंग फोर्क आहे ती आहे समजा 280 हर्ट्झची पहिली आहे. ठीक आहे. आणि जी दुसरी आहे ट्युनिंग फोर्क ही आहे समजा 282 हर्ट्झची. ओके. ह्या दोघांमध्ये किती बीट्स बनतील मग? हाऊ मेनी बीट्स विल बी फॉर्म्ड हिअर? 282 मधून 280 गेलं 2 बनतील, राईट. आता आपण काय केलं, ह्याच्यावरती वॅक्स लावलेला आहे, याच्यावरती वॅक्स लावलाय आणि वॅक्स लावल्यामुळे याची फ्रिक्वेन्सी समजा 1 न कमी झाली, म्हणजे हा झाला 279 हर्ट्झ है ना. पण ह्याच्यामध्ये काहीच नाही केलं आपण, हा तसाच राहिलेला आहे. किती बीट्स बनले आता? किती बीट्स बनले आता? 3 बीट्स बनले है ना. सी, तुम्ही छोटा वाला जो आहे त्याच्यावरती वॅक्स लावलात, फ्रिक्वेन्सी कमी होते आणि त्याच्यामुळे बीट फ्रिक्वेन्सी बघा वाढली. अगोदर 2 होती, आता 3, कारण गॅप वाढला ना. पण आता आपण काय करतोय, याला असंच ठेवतोय, ह्याला 280 ठेवतोय ओरिजिनल, वॅक्स काढून टाकला आपण ह्याच्यावरचा, पण ह्याला वॅक्स लावलाय आता. म्हणजे हा 1 न कमी करूयात, समजा 1 नच कमी होईल असं काही नाहीये, पण 1 न कमी करूयात. व्हॉट डू यू सी? व्हॉट डू यू सी? बीट्स किती बनले आता? 1. जो मोठा आहे त्याच्यावरती जर वॅक्स लावलात तर बीट फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाली, 3 वरून 1 झाली. जो छोटा आहे त्याला जर वॅक्स लावला तर बीट फ्रिक्वेन्सी मधला तो गॅप जो आहे ना तो वाढतो. कळतंय? सो असं तुम्हाला थोडंसं लॉजिकल रिझनिंग इथं वापरावं लागतं टू गेट युअर आन्सर. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर ठीक आहे. तर आता आपण थोडंसं या पार्टमध्ये येऊयात. आपण पाहणार आहोत कॅरेक्टरिस्टिक ऑफ साऊंड आहे ना. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड पाहणार आहोत आपण. साऊंडचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्यातला पहिला असतो पिच ऑफ द साऊंड. पिच म्हणजे ॲक्च्युली फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड असते. साऊंडची जर पिच आहे म्हणतो तो आपण फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड करतो असं म्हणतो. आय गिव्ह एन एक्झाम्पल. आपण तुम्ही जर कधी सिंगिंग कॉम्पिटिशन पाहत असाल तर असं म्हणतात की हाय पिच व्हॉइस, लो पिच व्हॉइस, तुम्हाला हाय पिच नाही लावता आला, लो पिच नाही लावता आला वगैरे वगैरे. तर व्हॉट डू वी मीन बाय हाय पिच? तर दोज पीपल ज्यांच्या आवाजामध्ये हायर फ्रिक्वेन्सी रेंजेस असतात त्यांचा आवाज हायर पिचचा असतो आणि ज्यांच्यामध्ये लोअर फ्रिक्वेन्सी रेंजेस असतात ते लोअर पिचमध्ये येतात. तर जर आपण मेल आणि फिमेल जर पाहिले, मेल अँड फिमेल ऑन जनरल है ना, तर मेलचा जो आवाज जो असतो ना त्याच्यामध्ये लोअर फ्रिक्वेन्सी डॉमिनेट करत असतात. जास्त करून ते मेल जे असतात ते लोअर फ्रिक्वेन्सीमध्ये बोलतात. बट द फिमेल्स दे टॉक इन हाय फ्रिक्वेन्सी व्हॉइसेस. हाय फ्रिक्वेन्सी है ना, त्यामुळं लोअर फ्रिक्वेन्सी जर असेल मेलमध्ये तर हे लोअर पिच आहे यांचा आवाज आणि हे जे आहे हे हायर पिचचा आवाज असतो. ते समजतंय? त्यामुळं जेव्हा तुम्ही फोनवरती हॅलो ऐकतात यू कॅन सडनली टेल की हु इज स्पीकिंग, इज इट अ मेल और इज इट अ फिमेल, बिकॉज ऑफ द फ्रिक्वेन्सी गॅप है ना. हायर पिचला जर तुम्हाला अजून चांगला मराठी शब्द जर द्यायचा असेल तर इथेच त्याला कर्कश आवाज म्हणतात. कर्कश आवाज जो की लाईक कानाला थोड्या वेळाने जास्त फ्रिक्वेन्सी जर आवाज ऐकलात तर इट बिकम्स अनबेरेबल है ना. लोअर पिच साऊंड जे असतात ते डीप व्हॉइसेस असतात. सुदिंग व्हॉइसेस जे म्हणतो आपण ते लोअर पिचमध्ये येतात. तर पहिलं पॅरामीटर जे आहे ते आहे पिच ऑफ द साऊंड विच डिपेंड्स जनरली ऑन द फ्रिक्वेन्सी. ओके.
त्यानंतर जे दुसरा ह्याच्यामध्ये पार्ट असतो, सेकंड कॅरेक्टरिस्टिक जे आहे साऊंडचं, ते आहे क्वालिटी ऑफ साऊंड, है ना. ना क्वालिटी ऑफ द साऊंड डिपेंड करत असते त्याच्या वेव फॉर्मवरती. वेव फॉर्मवरती मीनिंग काय, आता तुम्ही जर दोन इन्स्ट्रुमेंट्स जर वाजवले है ना, इफ यू टेक अ गिटार अँड अ पियानो, दोघांमध्ये पण सारेगमप मधला सा हा सूर असणार आहे दोघांमध्ये. पण वी सडनली नो की हे पियानोमधून आलेला सा आहे का गिटारमधून आलेला आहे. करेक्ट. अँड द रिझन इट इज बिकॉज ऑफ द डिफरंट वेव फॉर्म दॅट दे क्रिएट फॉर द सेम साऊंड. एकाच साऊंडसाठी दोघांचे वेव फॉर्म हे वेगवेगळे येतात. तर वेव फॉर्म वेगळे तर त्या साऊंडची क्वालिटी वेगळी असं आपण म्हणतो है ना. म्हणजे मी असं सांगू शकतो तुम्हाला की एका इन्स्ट्रुमेंटमधून जर एकच साऊंड काढणार होतो आपण दोन्ही इन्स्ट्रुमेंटमधून, पण एकाने जर समजा अशा पद्धतीनं जर क्रिएट केलेलं असेल, हे बघा हे रिपिटेशन करतोय मी, अशा पद्धतीनं जर वेव फॉर्म्स क्रिएट केलेले असतील, तर मे बी दुसरा जो आहे तो असा असू शकतो, हा असा असू शकतो, समजते, हे असा असू शकतं. असे तीन झाले. तर ह्याचा वेव फॉर्म आणि ह्याचा वेव फॉर्म हा वेगवेगळा आहे. तर आपण म्हणू की या इन्स्ट्रुमेंटची आणि या इन्स्ट्रुमेंटची क्वालिटी ही वेगळी आहे है ना. आणि मग असे वेव फॉर्म्स का बरं वेगळे बनतात एकाच साऊंडसाठी पण वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटसाठी, तर त्याला रिझन्स आहेत. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटमध्ये जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते, समजा ती सेम जर असेल, दोन इन्स्ट्रुमेंटसाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जर सेम असेल, तर त्यांचे जे पुढचे हार्मोनिक्स असतात ते कोणते आहेत ते मॅटर करतं है ना. म्हणजे सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक, कोणते हार्मोनिक मिळून तो साऊंड बनवणार आहेत, दॅट चेंजेस. सो दोघांसाठी हा वेवफॉर्म हा वेगळा बनतो, म्हणून तिथं क्वालिटी जी असते ती वेगळी असते. ओके. थर्ड जो आपला ॲस्पेक्ट असतो कॅरेक्टरिस्टिक ऑफ साऊंडमध्ये, तो असतो लाऊडनेस. लाऊडनेस है ना. लाऊडनेस इज डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ साऊंड. इंटेन्सिटी ऑफ साऊंड, आवाज किती मोठा आहे त्या लाऊडनी ठरवतो है ना. दॅट साऊंड इज व्हेरी मच लाऊड, त्याला आवाज कमी करायला लावा असं आपण म्हणतो, राईट. सो दॅट बेसिकली डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी ऑफ द साऊंड. तर ह्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. लाऊडनेस ऑफ साऊंड इज मेजर्ड इन साऊंड लेवल. ॲक्च्युली साऊंड लेवल मोजली जाते आणि ती मोजली जाते इन युनिट कॉल्ड डेसिबल युनिट. त्याचं सिम्बॉल असं असतं, ठीक आहे. हे बीटानं दाखवला जातो डेसिबल, आणि त्याचा फॉर्म्युला असा आहे. डेसिबल लेवल्स आर 10 into log of intensity of sound divided by I0. This is the formula. ह्याच्यावरती न्यूमेरिकल खूप चांगले बनतात, सो ह्याच्यावरती आपण लगेच न्यूमेरिकल सॉल्व करणार पण आहोत. हा जो I0 आहे, I0 is called reference level of sound. रेफरन्स इंटेन्सिटी ऑफ साऊंड म्हणू शकतो आपण. रेफरन्स इंटेन्सिटी ऑफ साऊंड, ज्याची व्हॅल्यू 10⁻⁻12 वॉट पर मीटर स्क्वेअर असते. ही व्हॅल्यू पण लक्षात राहणं तुम्हाला जरुरी आहे. I0 इज 10⁻⁻12. ओके. तर सपोज करा मी एक क्वेश्चन तुम्हाला इथंच देतोय की जर I व्हॅल्यू इज इक्वल टू I0, म्हणजे हे दोघं जर सेम झाले, म्हणजे आपली इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज इक्वल टू द रेफरन्स लेवल, तर बीटाची व्हॅल्यू किती होते बघा. इट इज 10 into log I by I0 विल बिकम 1. log 1 इज 0. सो तुमची साऊंड लेवल 0 डेसिबल आहे. म्हणजे हा आवाज तुम्हाला ॲक्च्युली ऐकूच येत नाही. इवन दो आवाज आहे कुठेतरी तो रूममध्ये, तरी तुम्हाला ऐकू नाही येणार. आता रूममध्ये मुंग्या चालतात कुठेतरी, तर तुम्हाला थोडं ना ऐकू येतो मुंग्या चालतात, पण तिथे साऊंड क्रिएट डेफिनेटली झाला असणार आहे, पण तो आपल्या रेफरन्स लेवलपेक्षा कमीचा आहे म्हणून आपल्याला ऐकूच येत नाही. सो देर इज साऊंड, देर इज एनर्जी, बट यू आर नॉट एबल टू हिअर इट. तर त्याला आपण 0 डेसिबल म्हणलेला आहे. पण 0 डेसिबलचा अर्थ इंटेन्सिटी 0 नाही आहे, इंटेन्सिटी 10⁻⁻12 आहे. ओके. तर याच्यावरचे आपण प्रश्न बघूयात आता. बघा intensity level of a sound level is 30 decibel. What is the ratio of I by I0, where I0 is the threshold of hearing? Okay,
तर बीटाची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला 30 दिलेली आहे, 30 डेसिबल है ना. तर मी फॉर्म्युला लिहितोय है ना, 30 इज इक्वल टू 10 इंटू लॉग ऑफ I डिवाइड बाय I नॉट. हे 10 इकडे जाऊन डिवाइड झालं, 3 तिथं बेस 10 असतो बरं का इथं, सॉरी मी ते द्यायचं राहून गेलं आय थिंक फॉर्म्युलामध्ये. एकच मिनिट, मी परत एकदा जातो तिथं. आपल्या प्रिव्हियस फॉर्म्युलामध्ये इथं लॉग जो आहे ना टू द बेस 10चा असतो बरं का, इट इज नॉट लॉग टू द बेस ई, इथं लॉग 10चा असतो. ठीक आहे, चेंज करून घ्या फॉर्म्युलामध्ये. आपल्याला आता हे सॉल्व करायचं. हा सॉल्व कसा करायचा असतो, तर सिम्पल आहे. आपल्याला I बाय I नॉट काढायचं आहे ना, तर I बाय I नॉट इथंच ठेवा. ह्याचा अँटीलॉग घेणं म्हणजे काय असतं, हा जो बेस आहे ना, हा बेस इकडं शिफ्ट करा दुसऱ्या साईडला 10, आणि जे इकडे नंबर होता तो त्याच्या पॉवरमध्ये टाकून द्या. दॅट्स इट, झालं. हे तुमचं आन्सर 1000 येतं. सो इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज 1000 टाइम्स युअर बेसिक इंटेन्सिटी. तेव्हा कुठं 30 डेसिबल होतो तो, त्यामुळेच हे वापरलेलं युनिट आहे ना. बघा, अ साऊंड हॅज इंटेन्सिटी 2 × 10⁻8, इट्स इंटेन्सिटी लेवल इन डेसिबल इज. ओके, परत तोच प्रश्न आहे. बीटा इज इक्वल टू 10 लॉग I बाय I नॉट टू द बेस 10. ओके, बघा 10 इंटू लॉग बेस 10 ठेवला. इंटेन्सिटी दिलेली आहे 2 इंटू 10⁻⁻8 डिवाइड बाय 10⁻⁻12. काय राहील हे, 10 इंटू लॉग टू द बेस 10. इथं जर डिवाइड केला तर किती होईल, 2 इंटू 10 पॉवर 4 शिल्लक राहील. आता बघा, लॉगच्या प्रॉपर्टीज वापरतोय आपण. हे a इंटू बी व्हायला, लॉगमध्ये a इंटू बी. लॉग a इंटू बीची प्रॉपर्टी काय असते, लॉग a प्लस लॉग बी. सो हे होणार लॉग टू द बेस 10, पहिल्यांदा लिहायचा 2 प्लस लॉग टू द बेस 10 फॉर 10 पॉवर 4. हे असे 2 लॉग a इंटू बी इज लॉग a प्लस लॉग बी झाला. ठीक आहे, त्यावरून बीटाची व्हॅल्यू काय आली बघा, 10 इंटू लॉग 2 टू द बेस 10 प्लस 10 इंटू लॉग 10 पॉवर 4 टू द बेस 10. हे अशा पद्धतीनं झालेलं आहे. आता लास्ट स्टेप आलेली आहे फक्त आपली. इथे दिली बघा, लॉग 2 टू द बेस 10 इज 0.3. त्याचा आपण वापर करणार आहोत है ना, त्याचा आपण वापर करूयात अगोदर. इथं आहे बघा आपल्याकडं लॉग 2 टू द बेस 10 इज 0.3. तर हे 10 इंटू 0.3 झालं, प्लस हे 10 इंटू हा जो 10 पॉवर 4 आहे ना, तो पॉवर 4 बाजूला काढता येतो आणि मध्ये राहतं फक्त लॉग 10 टू द बेस 10. ह्याची व्हॅल्यू होते 1. तर 4 इंटू 10 इज 40. 40 प्लस इथं आलं 3. सो द आन्सर इज 43 डेसिबल आलं बघा. ऑप्शन आहे का, चेक करूयात आपण. हे आहे बघा इथं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. ओके, सगळे प्रश्न संपले का याच्यातले. ओके, एक क्वेश्चन राहिलेला आहे बघा. हां बघा, द इंटेन्सिटी ऑफ साऊंड लेवल इज 4 डेसिबल. If the intensity of the wave is doubled, then the intensity of level of sound as expressed in decibel. Okay, काय म्हणलेलं आहे त्यांनी, 4 डेसिबल मध्ये काहीतरी आपला एक साऊंड आहे. 4 डेसिबल मध्ये आपला साऊंड आहे. तर इनिशियल बीटा व्हॅल्यू जी आहे ती 4 डेसिबल आहे. ह्यासाठी इंटेन्सिटी ऑफ साऊंड I1 असेल. तर लेट अस फाइंड आउट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ I1 अगोदर है ना. बघा मी काय लिहिलोय, बीटा 1 इज इक्वल टू 10 into log to the base 10 intensity I1 divided by I0. बीटा 1 च्या जागी 4 टाकून द्या. 4 is equal to 10 into log to the base 10 I1 by I0. काय झालं इथं, हा 10 इकडे जाऊन डिवाइड झालं, हे 0.4 आला. 0.4 is equal to log I1 by I0 to the base 10 है ना.
देअरफॉर I1 बाय I0 किती आलं, कसं सॉल्व्ह करायचं असतं म्हणलं मी, हा 10 इकडे टाकून द्या आणि त्याचं पॉवर 4 करून द्या, 0.4 सॉरी है ना. हे I1 बाय I0 आलं. यावरून I1 ची व्हॅल्यू काय आली, I0 इंटू 10⁻⁴. इक्वेशन नंबर 1 आलं. आपला आत्ता इथं कुठं I1 आलेला आहे. त्यांनी काय म्हणलं आता, इंटेन्सिटी ऑफ द वेव इज डबल्ड, म्हणजे I2 जो आहे तो आहे 2 टाइम्स I1 विच इज 2 टाइम्स I1 म्हणजे 2 इंटू I0 इंटू 10⁻⁴. ही सेकंड इंटेन्सिटी आली. ह्या इंटेन्सिटीला रिस्पेक्टिव्ह डेसिबल लेवल आपल्याला काढायची आहे. दॅट इज द क्वेश्चन. मी थोडं खाली नेतो, लेट अस ट्राय. हा I2 आहे आपल्याकडं, लगेच सुरू करा. बीटा 2 इज 10 इंटू log टू द बेस 10 I2 बाय I0. किती होईल हे, 10 log टू द बेस 10 I2 डिवाइड बाय I0 किती होईल, 2 एक शिल्लक राहील इंटू 10 पॉवर 0.4 है ना. यांना आपण एकत्र सॉल्व करू शकतो का बघा. हे A इंटू बी फॉर्मॅटमध्ये आले, म्हणजे असं लिहावं लागेल, प्लस लॉग 10⁻⁴ टू द बेस 10. समजतं का बघा कसं केलं आपण, A इंटू बी फॉर्मॅट वापरला. लास्ट स्टेप आलेली आता, हे बघा, हे 10 इंटू log 2 टू द बेस 10 प्लस 10 इंटू log टू द बेस 10 10 पॉवर 0.4. तर इथं खूप सोपं आहे बघा. ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 0.3 आहे. 0.3 इंटू 10 आलं 3 प्लस हे किती होईल आता, हे जो 0.4 हा पॉवर आहे, लॉगमध्ये माहिती आहे तुम्हाला प्रॉपर्टी, हा इथं मल्टिप्लाय करायचा असतो. तर हे 10 इंटू 0.4 4 राहणार आणि log 10 टू द बेस 10 विच इज 1. सो 3 प्लस 4 इंटू 1 म्हणजे हे 7 डेसिबल होतं बघा. अगोदर किती होती तुमची लेवल, अगोदर तुमची लेवल किती होती, इनिशियल इट वॉज 4 डेसिबल बघा क्वेश्चनमध्ये, आणि आता तुम्ही आलेला आहात 7 डेसिबल 7 डेसिबलमध्ये. सो ॲक्च्युली मला इथं तुम्हाला एक स्टार मार्क द्यायचा आहे. द स्टार मार्क इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पुढच्या प्रश्नांसाठी, कधी जेव्हा तुम्ही सॉल्व कराल तेव्हा. जर तुम्ही इंटेन्सिटी जर डबल केली है ना, स्टार मार्क असा आहे, वेन यू इन्क्रीज द इंटेन्सिटी टू डबल द व्हॅल्यू, तुमचं डेसिबल लेवल ॲक्च्युली 3 न वाढत असतं फक्त. वॉट एव्हर इट इज, सपोज करा तुमची अगोदरची डेसिबल लेवल 10 डेसिबल आहे फॉर सम इंटेन्सिटी I, आणि तुम्ही ही जर डबल केलात तर ती होणार 13 डेसिबलमध्ये, म्हणजे 3 डेसिबलनंच वाढत असतं. ठीक आहे. आता तुम्ही 2I वरती आहात, ह्या 2I वरून तुम्ही परत डबल केलात म्हणजे 4I जर केलात बघा, 2I वरून 4I तर परत 13 वरून वाढून 16 डेसिबल होईल. तुम्ही या 4I वरून परत वाढून 8I जर केलात तर 19 डेसिबल होईल. तुम्ही 8I वरून परत डबल केलात 16I, इट विल बिकम डबल 22 डेसिबल. समजतंय. जिथं कुठं तुम्ही आहात, ज्या कोणत्या लेवलवरती, त्या लेवलवरून जर इंटेन्सिटी डबल केली तर डेसिबलमध्ये इट बिकम्स यू जस्ट हॅव टू ॲड 3 नंबर टू दॅट. 4चं 8 झालं तर 16 डेसिबलचं 19 डेसिबल होईल. असं प्रत्येक ठिकाणी ॲप्लिकेबल आहे. फक्त तुम्ही जिथं ज्या लेवलला आहात इंटेन्सिटी वाईज, त्याच्यावरून इंटेन्सिटी डबल झाली पाहिजे. दॅट्स इट. डेसिबलमध्ये 3 न वाढतात. तेच उलटं, तुम्ही जर इंटेन्सिटी हाफ केली तर डेसिबलमध्ये तुम्ही 3 न मागं जायला पाहिजे. ठीक आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्हमध्ये स्टँडिंग वेव्स पाहणार आहोत, जसे आपण वेव्ह ऑन स्ट्रिंगमध्ये पाहिलेले आहेत. सो तो पार्ट जर तुम्ही रिवाईज केलात तर तसेच फॉर्म्युले इथं पण आहेत, आपण त्यामध्ये जास्त वेळ नाही घालणार. ठीक आहे. सो सी यू इन नेक्स्ट लेक्चर.